नमस्कार, मी प्राध्यापक श्रीधर वैद्य, सेक्रेटरी टॅफनॅप। आज जी काही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील विनानुदानित तंत्रशिक्षण संस्था आणि मेडिकल कॉलेजेस याची फी ठरवणारी जी काही अथॉरिटी आहे, फी रेग्युलेटरी अथॉरिटी, शिक्षण शुल्क समिती त्याला पूर्वी म्हणायचे, यांच्या माध्यमातून जो हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आज राज्यामध्ये सुरू आहे। आमच्या माहितीप्रमाणे 10,000 कोटी रुपयाची फी ही बोगस फी ठरवून दिली जात आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता ही या FRA कडनं पाळली जात नाही। दुर्दैवाची बाब म्हणजे FRA चे अध्यक्ष जे आहेत हे निवृत्त हायकोर्टचे न्यायाधीश आहेत आणि त्यांच्या अंडर अशा प्रकारे हे भ्रष्टाचारावरती पांघरून घातलं जातं, ही चुकीची बाब आहे। ह्याचा निषेध म्हणून ह्या वर्षीचे गेट वेल सून अशा पद्धतीची आम्ही काही ग्रीटिंग कार्ड्स ही जवळपास 65 प्रकारची ग्रीटिंग कार्ड्स करून संबंधितांना पाठवलेली आहेत की ज्यायोगे त्यांना लाज वाटून त्यांनी त्यांचा कारभार सुधारावा आणि जर सुधारणा झाली नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही FRA वरती निषेध मोर्चा करणार आहोत, त्यांना बांगड्यांचा आहेर देणार आहोत आणि पंतप्रधान कार्यालयाकडे या FRA च्या भ्रष्ट कारभाराची ईडीच्या मार्फत चौकशी व्हावी। कारण हा भ्रष्टाचार थोडा नाहीये, किमान 10,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि ह्याची चौकशी ईडीच्या मार्फत व्हावी। ही फी कशी ठरवली गेली, काय माहिती दिली, ही आता आमची पुढची मागणी शासनाकडे असणार आहे। अशा पद्धतीने हे शिक्षण शुल्क समितीने जे काही स्वतःचे कान बहिरे करून घेतलेले आहेत, आता त्यांना समाजानं जागरूक करणं गरजेचं आहे आणि हा एक आमचा पहिला प्रयत्न असणार आहे।